सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर तालुका कार्यकारिणीची बैठक विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे विटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पळे यांच्या उपस्थितीत खानापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन विटा यांची व विटा शहरातील सर्व मेडिकल धारक यांची विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत आपले विचार व्यक्त केले। यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन विटा यांच्या कामगिरीचं व ग्राहक सेवेचं कौतुक केलं। यावेळी खानापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन विटाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या झालेल्या बैठकीत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी आपले विचार व्यक्त करताना काय म्हणतात पाहूयात। सबस्टन्सेस असतील त्या सगळ्यामध्ये आमची राज्य संघटना जी ऑल इंडियाचं नेतृत्व आहे, आदरणीय जगन्नाथराव शिंदे उर्फ आप्पासाहेब, ज्यांचा फोटो प्रतिमा या ठिकाणी लावलेली आहे, ते स्वतः आणि आमची सगळी MSCDची मी त्या टीममध्ये स्वतः काम करतोय, तर या टीमच्या माध्यमातून वेळोवेळी अशा प्रकारची परिपत्रकं आपल्याकडे येतात आणि जिल्ह्याच्या माध्यमातून आदरणीय भरतराव सावंत हे प्रत्येक गोष्ट आमच्यातल्या 4000 लोकांच्या पर्यंत सोशल मीडिया असेल, ईमेल असेल आणि प्रत्यक्ष कागद असेल त्या माध्यमातून अशा प्रकारच्या नोटिसेस पाठवल्या जातात। तुम्ही जे आज बोलाल ते सगळे प्रॉपर कंटेंटमध्ये आम्ही टाईप करून देऊ आणि तुम्हाला दाखवून अशा प्रकारचं परिपत्रक हे जिल्ह्यामध्ये देण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपलं आणि पळे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सगळ्या पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबताना इतकं सांगतो की आपण नव्यानं आलेल्या आहेत, नवे काय उपक्रम आपण हाती घेतले, नवीन काय ॲक्टिव्हिटी घेतल्या, तर 100% त्या प्रकारच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये खानापूर तालुका केमिस्ट असोसिएशन अथवा सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन निश्चितपणे आपल्या सोबत असेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि माझं थोडं लांबलेलं बोलणं या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ एक टाकला होता, तर काही ठिकाणं त्यांनी दाखवली। काल मी त्या स्मशानभूमीच्या इकडे आम्ही आमचे सगळे कर्मचारी घेऊन गेलो तिथं, ते सगळी पाहणी केली मी, तर तिथं मला सिरीज भेटल्या आणि त्या औषधाच्या बॉटल भेटलेल्या आहेत। तर ते तुम्हाला मला याद्वारे हे सांगायचं आहे की ज्या सिरीज असतात त्या तुम्ही कशा विक्री करता, म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करता का कोणी आलं तर तुम्ही त्याला सिरीज देऊन टाकता? सिरिंज बोलू ना मी। हां, सिरिंजमध्ये सर असं आहे, सिरिंजला प्रिस्क्रिप्शन वगैरेचा कुठला नियम नाही आहे। सिरिंजला इंजेक्शन नाही, सिरिंज हे म्हणजे कुणी मागितलं तरी देता येतं, ते सिरिंजचे उपयोग बरेच आहेत। ड्रॉपिंगला सुद्धा वापरतात, काही वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात। पण तो मला काय म्हणायचं, ज्यावेळेला तुमच्याकडे जेव्हा मागणी करायला जेव्हा येणार असतोय ते थोडंसं तुम्हाला कळू शकतो, सस्पेक्टेड वाटला पाहिजे। हां, बरोबर। तर अशा लोकांना तुम्ही देऊ नये अशी माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे। 100% द्यायचं हे ॲग्री आहे ना सगळ्यांना? ते जरा थोडंसं केलं ना तर मग ते नुसतं औषध मिळून काही उपयोग होत नाही, तो पीत तर नाही आहे, कळलं का? मग त्यानं जरा थोडासा आळा बसेल आणि आपली ही जी भावी पिढी आहे त्यातूनही काही तुमचे नवीन केमिस्टधारक निर्माण होणार असतील ते आपल्याला मिळतील, तर ते बर्बाद होऊ नये, नवीन पिढी बर्बाद होऊ नये। शाळा कॉलेजला हे जास्त प्रमाण चाललेलं आहे। मी शाळा कॉलेजला आल्यापासून आम्ही 4-5 ठिकाणी मीटिंग पण घेतल्या आमच्या महिलांविषयक जे आता बदलापूर प्रकरण, कोलकाता प्रकरण घडलं त्या दृष्टिकोनातून पण आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे शाळेत पण काउन्सिलिंग करतोय। बोला। आमची विनंती तर एकच आहे, ते सिरिंजबद्दल जे आपण बोलला ती खरी गोष्ट आहे। सस्पेक्टेड वाटला, लक्षात येण्यासारखं आहे, वारंवार तो माणूस येतोय, वेगळं काय तरी, आणि इव्हन तो व्हिक्टिम असेल ना तर जाणवतो की ही समथिंग डुईंग। त्या केसमध्ये बऱ्याच वेळेला काही वेळेला प्रेशर करायची शक्यता आहे। आज विट्यामध्ये हे झालेलं नाही, पण पलूसच्या एका केसमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी झालं, त्या केमिस्टला ते म्हणजे सिरिंज असते ते इंजेक्शन तर ते कुठनं तरी बाहेर घेत होते, पण सिरिंज घेण्यासाठी त्याच्या लक्षात आलं, त्यानं विरोध केला तर ते दादागिरी आणि प्रचंड प्रेशर केलं, दाबादाबी केली। तर ह्या विषयामध्ये केमिस्ट प्रोटेक्शन ॲक्ट असावा अशी आमची संघटनेची ऑलरेडी मागणी आहे। आता तो कायद्याचा भाग आहे, त्याला कायद्यामध्ये GR आणला पाहिजे सगळ्या गोष्टी, पण विटा पोल्युशन म्हणून आपण जे अंडरस्टँडिंगनं काम करू त्यात आपण अशी ग्वाही द्यावी की 100% तुमच्या नंबरवर फोन केला तर विट्यातल्या पोलीस आपल्या केमिस्टकडं तात्काळ ते प्रोटेक्शन मिळावं, ही एक विनंती। 100% तुम्हाला मी ग्वाही देतो, 100% कर्मचाऱ्यांना फोन करा, पळे साहेबांना फोन करा, नंबर तुम्हाला शेअर करेल मी। तुम्हाला कधीही असं कुणीही जरी आढळलं, इव्हन नुसतं ह्यासाठी नाही,
तुमच्या पर्सनल ह्याच्यात सुद्धा तुम्हाला कोणी त्रास दिला आम्हाला संरक्षण मिळेल, तुमचं ऐकलं जाईल आणि तुम्हाला मदत करीन ही मी विजय पाटील साहेबांच्या समक्ष तुम्हाला ग्वाही देतो. तर हेच आहे, आपण मिळून काम करूया आणि विटा शहरचं एक नावलौकिक वाढवूया. आणखी तुमचा नावलौकिक आहे विटा शहराचा. मगाशी मी विजय पाटील साहेबांच्या संग चर्चा करताना तर तुमची ही सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनची जी आहे महाराष्ट्र राज्याची, तर त्याच्यामध्ये तुमची जिल्ह्याची एक पतसंस्था पण आहे, तिचंही काम चांगलं चाललं आहे, तिचंही तुमच्या निधी चांगला आहे, तुमचं फार्मसी काउन्सिल आहे महाराष्ट्र राज्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पाटील साहेबांनी मला सांगितलं की तुमचा एक जिल्ह्याचा कल्याण निधी आहे. जी काय आपत्कालीन घटना घडतात, पूरपरिस्थिती असेल, कोरोना असेल, जळीत काय असेल, तर ते 0% तुम्हाला व्यवसायाला कर्ज देऊन त्या तुमच्या नवीन व्याज न घेता म्हणजे 0% व्याज न घेता तुम्हाला परत उभारी देतात. तर मी त्यांचं आणि तुमच्या सगळ्यांचं, त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो. आणि खरंच तुमची चांगली टीम आहे आणि ह्या सगळी टीम तुमची आम्हाला सहकार्य करेल अशी मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.